कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक। कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात अकाउंट ब्लॉक। पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची माहिती। सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ। केवळ 4 ते 5 दिवसात इंस्टाग्रामवर ओलांडला 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा। लोकप्रियतेच्या बाबतीतही सत्ताधारी पक्ष भाजपालाही टाकलं मागे। दोन 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। पुराव्यांच्या अभावी राज ठाकरेंसह सर्व मनसैनिक निर्दोष। सरकारी पक्षाला आदेश सिद्ध न करता आल्यानं सर्वांची मुक्तता। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर। भाजपला 12, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। लवकरच अंतिम निर्णय होणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती। 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार। विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेना निवडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मंत्री बावनकुळेंची भेट। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी भाजप काही ठिकाणी एकत्र लढवण्याची शक्यता। शिवसेनेनं अतिरिक्त जागा मागितल्यास एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची माहिती। सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंची भेट घेणार। जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिष्टमंडळ उद्या अंतरवालीला जाणार। मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून जरांगेंचा उपोषण करण्याचा इशारा। वांद्रे दगडफेक प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल। 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक। वांद्रेतील गरीबनगर परिसरात सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई। काल झालेल्या दगडफेकीच्या नंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारेला पुण्यामध्ये आणलं। सीबीआयकडून दोघांची समोरासमोर बसवून चौकशी। मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपरफुटीचा कट शिजला। नीट पेपर फुटीतील आरोपींची आर्थिक कोंडी होणार। सीबीआय ईडीकडून संपत्तीची चौकशी सुरू। आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं मागवली। नीट पेपर फुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। भाजप मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा। ठाण्यामधल्या गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव। 2 जणांचा मृत्यू। आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन जवानाचा आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू। नसरापूर अत्याचार खून प्रकरणाच्या आजपासून विशेष न्यायालयामध्ये इन कॅमेरा सुनावणी। रोज सुनावणी घेऊन जलद गतीनं प्रकरण चालवलं जाणार। आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात 1100 पानांचं दोषारोप पत्र दाखल। वाशीमध्ये डिझेल टंचाई कायम। रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर रांगा। ऐन मशागतीच्या हंगामात डिझेल नसल्यानं शेतकरी मात्र त्रस्त। तर जालना जिल्ह्यात 47 पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड। मुंबईमध्ये 5 किंवा 6 जूनला मान्सून धडकणार। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचीही शक्यता।